एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र, कळसूबाई. रात्रीच्या अंधारात अंगावर काटा येणाऱ्या थंडीतून आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्यात उंच डोंगरावरून सनराईज बघायला निघालो. सुमारे 10 डिग्री सेल्सिअस तापमानात हळूवार ऊब देणारा हा अविस्मरणीय सूर्योदय अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रात्रीचे 9:25 झाले आणि आता आपण आहोत डोंबिवली स्टेशनला. इथून आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई. त्यासाठी आपण इथून 9:45ची कसारा फास्ट लोकल ट्रेन पकडणार आहोत. सो 1 तासाच्या प्रवासानंतर फायनली आपलं कसारा रेल्वे स्टेशन आलेलं आहे आणि इथून पुढे आता आपण कळसूबाई ट्रेकच्या दिशेने जाणार आहोत. स्टेशनच्या ठीक बाहेरच तुम्हाला अशा वेगवेगळ्या टॅक्सीज लागलेल्या दिसतील हरिश्चंद्रगडला जायला किंवा मग कळसूबाईला जायला. तर तुम्ही शेअरिंग किंवा मग तुमच्या कोणत्याही ग्रुपसोबत या टॅक्सीज बुक करू शकता आणि बेस विलेज म्हणजेच बारी या विलेजला जाऊ शकता. तर अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आता आपण आपल्या बेस विलेज म्हणजेच बारी गावात पोचलेलो आहोत आणि इथूनच आता आपली कळसूबाई शिखराच्या दिशेने ट्रेकिंग चालू होणार आहे. तर आजचा आपला हा ट्रेक आपण बॅकपॅकर्स कम्युनिटीसोबत करतोय. सो थोडं कळसूबाई शिखराविषयी जाणून घेऊया आणि मग गडावरती आलो. आपण एका शिखरावरती आलो. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. ठीक आहे. याची उंची 5400 फीट आहे आणि गडावर कोणीही कचरा करणार नाही. पहिली गोष्ट, गाणी वाजवणार नाही, स्पीकर वगैरे कोणी वाजवणार नाही आहे. आणि बाकी लक्ष द्या, रिस्की स्पॉट आहेत थोडे. जेव्हा वरती जाऊ तेव्हा सर्वांना सनराईज कॅप्चर करायचा आहे. सो ती स्पीड मला हवी आहे. ठीक आहे. सर्व एकत्र वर जाणार आपण आणि सनराईज कॅप्चर करायचं आहे. तर आपण चाललो. ठीक आहे. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात केली आहे. आपण चालायला सुरुवात केली आहे. सो तुम्ही समोर बघू शकता की खूप जास्त अंधार आहे. सो हातात टॉर्चेस असणं गरजेचं आहे. स्वेटर, हुडी जे काय असणं गरजेचं आहे, कारण थंडीचे दिवस सुरू आहेत. खूप जास्त थंडी आहे गावात. थंडी असल्या कारणाने तुम्हाला जास्त थकवा जाणवणार नाही. सो ट्रेक लीडर्ससोबतच राहा. जास्त पुढे पुढे सुद्धा जाऊ नका किंवा मागेही राहू नका. तर आता आपण बारी गावातून कळसूबाई डोंगराच्या मेन गेटजवळ आलेलो आहोत. सो तुम्ही समोर बघू शकता की कळसूबाई देवीचं जो फ्लेक्स आहे, बोर्ड आहे, तो लावलेला आहे. तर ह्या गेटच्या इथून आता आपण वरती जाणार आहोत ट्रेकिंगसाठी. पहिल्या शिडीच्या इथे आलो आहे. मोस्ट प्रॉब्ली अर्धा ट्रेक पूर्ण केला आहे आणि थोडासा अजून बाकी आहे. अंधार असल्या कारणामुळे बाकीचा ट्रेक तुम्हाला दाखवत नाही आहे, परंतु या वाटेत लागणाऱ्या शिड्या. सो विकेंडला जर येत असाल तर गर्दी आहे, त्यामुळे गर्दीच्या वेळी या शिड्यांवरून सावकाश चढा. तुम्ही पाहू शकता की या शिड्यांच्या खाली खूप जास्त खोल दरी आहे. तर रात्रीच्या अंधारात तुम्हाला इतकी दिसणार नाही, परंतु सावकाश चढा. तर कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातलं आणि सह्याद्रीतलं सर्वोच्च शिखर मानलं जातं. याची उंची सुमारे 5400 फूट आहे. जर तुमची चालण्याची तयारी असेल तर नक्की या डोंगराला, या शिखराला भेट द्या, कारण वरती खूप सुंदर मंदिर आहे कळसूबाई देवीचं. सुट्टीचा दिवस असल्यामुळे आलेली गर्दी जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत आपल्याला थांबतच जावं लागणार आहे. सो इतका डोंगर चालून आता आपण थोडासा रेस्ट घेतला आहे. थंडी खूप जास्त पडली आहे, त्यामुळे आपण थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग वरती जाऊया. तर फायनली आता आपण कळसूबाई शिखराच्या वरती येऊन पोचलेलो आहोत. खूप जास्त थंडी आहे आणि आता आपण इथे सनराईजची वाट बघतो आहे. जवळजवळ 2 तासाने सनराईज होईल. तोपर्यंत आपल्याला इथेच बसावं लागणार आहे. 10 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. गुगलवरती दाखवत होते की आजचा सनराईज हा 6:30 वाजता आहे. समोर बघू शकता तुम्ही किती अद्वितीय नजारा आहे हा.
हळूहळू सनराईज होणार आहे. इथे आलेला प्रत्येक जण डोळ्यात तेल घालून सनराईजची वाट पाहत बसलाय. पहाटेचे 7 वाजलेत आणि सर्वत्र उजाडले. तुम्ही पाहू शकता की सगळे डोंगर हे ढगांखाली गेलेत. सूर्योदयाची डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतोच आणि तेवढ्यात सूर्योदय झाला. कळसूबाई शिखरावरून दिसणाऱ्या या अद्वितीय सूर्योदयाला डोळ्यात साठवून कळसूबाई देवीचं दर्शन घेऊन माझा हा ट्रेक पूर्ण झाला. तर मित्रांनो, तुम्हाला हा कळसूबाईचा सनराईज ट्रेक कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बैकपैकर्स कम्युनिटी Hip hip hooray! चलो.